बसलेले आहेत. किती वर्ष आपली ही मागणी होती की डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्यात यावा, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प इकडे येऊ नये म्हणून. त्या ठिकाणी ही पूर्वी कोपरखेलला डम्पिंग ग्राउंड होता. 15 वर्ष 16 वर्ष तिकडे होतं डम्पिंग ग्राउंड. त्या ठिकाणी नंतर मग त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं की तुर्ब्याला आणले. त्यांचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी काम चालू आहे, डम्पिंग ग्राउंडचं काम चालू आहे, 1-2 महिन्यासाठी आम्ही इथं ठेवू. 2 महिने झाले, आता 15 वर्ष झाले. ते 100 एकर जागा संपूर्ण लँडफिल साईट भरून टाकले. आज ते परत चला आम्ही आज एवढं वर्ष आम्ही सण केलेले आहेत. त्या ठिकाणी आजार पडलेत लोक, काही लोक मेले, काही लोकांना TB झाले, काही लोकांना दम्याची बिमारी झाली. आज ही परिस्थिती बघितली तुम्ही, खूप बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये पण त्या ठिकाणी अजून एक वेस्ट टू एनर्जी प्लांट CBG हा प्लांट आणणार आहे. त्या ठिकाणी ती प्लांट आणणार कधी, तुमची हे जेवढी एक म्हणजे 8 शील पूर्ण डम्पिंग लँड क्लिअर झालेले, भरलेत, डोंगर उभं केलेत. त्यातून फक्त 4 आणि 5 डोंगर हा दोन्ही लँडफिल साईट खाली करणार, कचरा दुसरीकडे टाकणार, त्या ठिकाणी येऊन प्लांट बसवणार आणि वेस्ट टू एनर्जी हा प्लांट तिथं बसवणार आहे. हा कचरा म्हणजे कचरा काढायसाठी त्यांना 2 वर्ष लागणार आहे, पण त्या ठिकाणी नंतर प्लांट बसवणार. त्या ठिकाणी प्लांट बसला तरी तीच बिमारी येणार आहे. आता TB दम्याची बिमारी, जर उद्या ती आले तर कॅन्सरची बिमारी चालू होईल, चिमणी बसवतील, कार्बन उडाल, हीट वाढल. पण फक्त आमच्या झोपडपट्टीतच काय एवढं राजकारण चालू आहे? कशा करता आमच्या झोपडपट्टीच्या लोकांना की इथून आम्हाला पळवायची, कोणाच जर घशात टाकायची का जागा ही, आम्हाला असा शंका वाटतं आहे. आज आम्हाला एकच म्हणायचं की जोपर्यंत ती प्लांट, त्या प्लांटला आमचा विरोध नाही, पण लोकवस्तीपासून लांब पाहिजे, करू दे ना तिकडं. जागा दुनियाची जागा आहे. ते नार्वेकर साहेबांनी सर्वे करून सगळे करून ठेवलेत. त्या लोकांना फक्त फॉलोअप करता येत नाही. महानगरपालिकेचे त्या लोकांना मी तर कमिशनरला पण बोललो परवा, 10 दिवस राहून बघा साहेब म्हटलं काय परिस्थिती तिथं. मग अशा जरी देखील असताना पण ह्या ठिकाणी आम्ही जोपर्यंत ते प्लांट तुम्ही दुसरीकडे हलवत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी उपोषणाला बसणार. जरी माझे लोकांसाठी जर जीव गेले तरी चालेल, त्या ठिकाणी मी हलणार नाही. काय म्हणताय, पण एका बाजूला तुम्ही सत्तेमध्ये आहात, आमदारच हा प्लांट त्यांच्या माध्यमातून तिथे आणले गेलेला आहे. दुसरे आमदार म्हणतात की पुन्हा स्थलांतरित केलं जाईल डम्पिंग ग्राउंड. आता मला काय आमदारने आणले, काय आमदार बोलले की आम्ही काढू 15 वर्ष झाले. आता दुसरे आमदार बोलले की त्या ठिकाणी नागपूरला परवा अधिवेशनामध्ये त्यांनी विषय काढलेत. त्यांचं म्हणणं होतं की 35 एकर जागा द्या, दुसरीकडे कुठं तर डम्पिंग घालू, लोकांना त्रास होत आहे, लोकांची जीवाशी खेळत आहे. भरपूर काय त्या सभागृहात पण चर्चा झाली. पण माझं एकाचं म्हणणं आहे की तुम्ही बोलताय, करून का दाखवत नाही? की इथले लोक तुम्हाला मतदान करत नाहीत, इथले लोक काय टॅक्स भरत नाहीत, इथल्या लोकांना तुम्हाला काही प्रत्येक गोष्टीला तुम्हाला उभा राहतो तुमच्या मागे, पण काय या लोकांची जीवाशी खेळायची का? तुमच्या नजरेत आहेत काही जागा, कोणाची जर घसट टाकायची. आम्हाला तर असं डाऊट होते, आम्हाला ते प्रोजेक्ट आणून त्या लोकांना इथून पळवायचे काहीतरी विचार आहे, आम्हाला हे असंच डाऊट वाटतं. त्यांचं म्हणणं असं आहे की हा प्रोजेक्ट आहे हा शहराच्या हितासाठी असं त्यांचं म्हणणं. आमचं म्हणणं आहे शहराच्या हितासाठी की आम्ही त्याला स्वागत करू. आमच्या लोकांचं ते चांगली प्रोजेक्ट आहे, चांगलं पाहिजे. वस्तीत का वस्तीत जीव गुंतलं तुमची? द्या ना तेवढं 500 मीटरवर लांब जावं ना. जर ती प्रोजेक्ट आलं 500 मीटरवरती एरिया डेव्हलप होणार नाही. तुम्ही गुगलमध्ये चेक करा, आपण तुम्हाला सगळ्याला माहिती पडेल त्या गोष्टी. आमच्यासारख्या लोकांनी बोलव, ह्या लोकांना कळत नाही, नेत्या लोकांना. कशा करता ही जिद्द, कशा करता हट पाहिजे? भाई तुम्ही कोणावरती आरोप करता? मी जे काय असतील इथले आमदार असतील त्यांच्यावरती मी ठामपणे बोलणार. त्या ठिकाणी केलेत, आणलेत त्यांनीच, आणि त्यांनी हटवायला पाहिजे. मग आम्ही काय वोटिंग करत नाही, तुम्हाला मतदान करत नाही, याचा अर्थ काय? का आमच्या जीवाशी खेळताय? किती लोक मेलेत, किती लोकांना TB झालेत, किती लोकांना दम्याचे आजार झाले. कशा करताय? आज म्हणतात एका ठिकाणी आवाज करतात, त्या ठिकाणी डम्पिंग हलवा, 35 एकर जागा द्या. पण जागा दिली असेल तिकडे जावा ना. भर लोकवस्तीपासून किती अंतरावर डम्पिंग पाहिजे हे तुम्हालाही नियम माहिती आहेत. का वस्तीतच पाहिजे इथं? कशा करता पाहिजे? का हट आहे इथं? का लोकांची जीवाची खेळताय? लोक 60-70 वर्ष झाली इथं राहतात. त्या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा आहे की 500 स्क्वेअर फूटचे घर भेटले पाहिजे, प्रत्येकाची स्वप्न आहे. मग का त्यांच्या जीवाशी खेळताय? कुणीही करा ना डेव्हलप, आम्हाला त्याशी घेणं देणं नाही. पण जोपर्यंत ते प्रोजेक्ट हालत नाही तोपर्यंत हा उपोषणाला बसणार. भले यांच्यासाठी जीव गेला तरी चालेल.